तर आज आहे 29 मार्च, निखिलचा वाढदिवस. त्याच्या प्रत्येक वाढदिवसाच्या दिवशी आम्ही जात असतो देवदर्शनाला. तो लग्नाआधी असं काही करत नव्हता, बट लग्नानंतर बायकोचं सगळंच ऐकावं लागतं. तशी ही गोष्ट त्याच्या वळणी पडली आता. तर मी छानशी साडी नेसणार आहे. उन्हाळा आहे म्हणून कॉटनच्या साड्या निवडल्या आहे. ही कॉटनची नारायणपेठ आहे, जे माझं प्रेम आहे, जे माझ्यासाठी सुख आहे. आणि ही अजून एक आहे जी मी आतापर्यंत नेसलेलीच नाहीये. बट निखिल कोणता कुर्ता घालतोय त्यावर डिसाईड करून मी पटकन रेडी होते. शेवटी मी मस्त अशी नारायणपेठ नेसली आहे. तसा निखिलला पिंक कुर्ता घालणार होता म्हणून मी अशी काहीतरी वेअर केली होती साडी, बट त्याने चेंज करून नंतर ब्ल्यू कलर निवडला. पण म्हटलं ठीक आहे चला, ब्ल्यू आहे थोडाफार त्याच्या शेडमध्ये आहे. हे जे आहे हे मी ऑफलाईन घेतलंय, बट हे मिशोवर अवेलेबल आहे. तर सुंदर दिसतंय असं. खूप बटबटीत मला काही नको होतं. व्हिक्टोरियन मंगळसूत्र आहे, कारण मला अशा साड्यांवरची लांब मंगळसूत्र घालायला खूप आवडतात. कानातले दोघांवर पण खूप छान छान होते, बट हे माझ्या नवऱ्याने आत्ताच मला गिफ्ट केलेत पाडव्याला, आणि म्हटलं अशा लुकला ते जात आहेत. आणि केस मागे बांधलेत, कारण फॅशन वगैरे काही नाही, मरणाचा गरम होतोय पुण्यात. सो असं. आणि आता मी तुम्हाला बर्थडे बॉय पण दाखवते. ये निखिल, ये तू पण छान दिसत आणि मी पण साडीत तशी छानच दिसते. मग मी तेच सांगितलं ना, मी साडीत छानच दिसते. साडी माझ्यावर छान दिसते, काइंड ऑफ असंच. आणि आमची लेकही खूप गोड तयार झाली ती. तर अशी काहीशी दिसते आमची शकी. आमच्या पापाकडे उगाच येल्लो कुर्ता नाहीये म्हणून, नाही तर पापाने डेफिनेटली त्याच्या लेकीसोबतच ट्रेन केलं असतं. बट अशी काहीतरी दिसते आमची फॅमिली आता. सगळी हाय कर सगळ्यांना. हॅपी बर्थडे म्हण पापाला. आयुष्यभर तू आणि तुझा पप्पा टोपीच घालणार आहे मला. पप्पांनी घातली मला. शट अप.